नमस्कार. आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. सर्व व्यापारी बंधूंना आजपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो. 3.5 मुहूर्तापैकी हा एक दिवस आहे, त्यामुळे तो अतिशय शुभ मानला जातो. अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदी केली जाते व सुवासिनी पतीला ओवाळतात. असे खूप काही महत्त्व आहे. 3.5 मुहूर्तापैकी असल्याने व्यापारी लोकांचे नवीन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते. हिशोबाच्या नवीन वह्या ज्याला खतावणी म्हणतात, त्यांचे पूजन करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो. मध्य आणि उत्तर भारतात विक्रम संवत सुरू होतो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. म्हणून या दिवशी व्यापारी लोक हिशोबाच्या नवीन वह्या म्हणजेच खतावणी त्यांचे पूजन करून व्यवसायाचे नवीन वर्ष सुरू करतात. गोवर्धन पूजा उत्तर भारतातील हिंदू समाजातील प्रथा आहे. ही गोवर्धन पूजा मथुरेच्या आसपासचे लोक विशेषतः करतात. रामायणानुसार जेव्हा श्रीराम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते, तेव्हा सगळे वानर हे आपापल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते. तेव्हा हनुमानजींनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता. परंतु ते यायच्या आधीच सेतूचं काम झालेलं होतं. सेतूमध्ये मदत करता आली नाही, म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचे दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. श्रीराम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा नक्की उपयोग करतील आणि हनुमानाला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून ये. पुढच्या जन्मात जेव्हा भगवानांनी कृष्ण अवतार घेतला, तेव्हा गावातल्या लोकांना गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितले. याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केले. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला. तेव्हापासून गोवर्धन पूजा केली जाते, अशी आख्यायिका आहे. श्रीकृष्णाची पूजा करणारे, विष्णूची पूजा करणारे वैष्णव ही गोवर्धन पूजा प्रामुख्याने करतात. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्यपदार्थ करून त्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवला जातो. त्यालाच अन्नकोट असेही म्हणतात. कोट म्हणजे पर्वत. हे अन्नाचे डोंगर गोवर्धन पर्वतासारखे विशाल असतात. आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. कार्तिक महिन्याचा शुद्ध प्रतिपदेचा दिवस दानशूर बळीराजाच्या स्मरणात साजरा केला जातो. बटू वामनाला आनंदाने त्रिपाद भूमी दान करणाऱ्या बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळ लोकांचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराजाचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. हाच तो दिवस ज्या दिवशी बळीराजा आपल्या दानधर्मामुळे सर्व काही हरला आणि त्याच दानशूरतेमुळे तो सर्व काही हरूनही जिंकला. असा दानशूर राजा पुन्हा पुन्हा राज्य करून प्रजेला सुखी करून जावा, यासाठीच आजचा हा दिवाळी पाडवा साजरा करतात. हा दिवस बळीराजाला अर्पण असल्याने या दिवशी बळीराजाचे
रांगोळीचे चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि इडापिडा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हणतात. या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतिराजांना औक्षण करते व पतिराज हे पत्नीला ओवाळणी प्रदान करतात. आणखी विशेष म्हणजे नवविवाहित दाम्पत्याचा पहिला पाडवा हा पत्नीच्या माहेरी साजरा केला जातो. यालाच दिवाळ सण असेही म्हणतात. या निमित्त या दिवशी जावयास मानपानाचा पाहुणचार व कपडे लत्त्यांचा आहेर करतात. अशा रीतीने हा दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. नाते असे 7 फेऱ्यांचे, प्रेमासह तक्रारींचे. नाते असे 7 फेऱ्यांचे, प्रेमासह तक्रारींचे. साथ सोबत दिनरातीचे, मी पण दूर करण्याचे. साथ सोबत दिनरातीचे, मी पण दूर करण्याचे. मनाच्या खोलीत तुझिया, सर्वत्र मीच असावे प्रिया. मनाच्या खोलीत तुझिया, सर्वत्र मीच असावे प्रिया. दीपावलीचा येता पाडवा, वाढत राहू दे प्रीत गोडवा. दीपावलीचा येता पाडवा, वाढत राहू दे प्रीत गोडवा. रुसणे हसणे जीवन गाणे, जयातूनही भाव जाणे. रुसणे हसणे जीवन गाणे, जयातूनही भाव जाणे. अबोल्यातही बोलांची हाक सारखी ऐकू येणे. अबोल्यातही बोलांची हाक सारखी ऐकू येणे. राग रुसवा ठेवून खुंटीवर, गाली हसून द्यावी ग्वाही. राग रुसवा ठेवून खुंटीवर, गाली हसून द्यावी ग्वाही. हसता रुसता या मनावर, मोहर एक उमटत जाई. हसता रुसता या मनावर, मोहर एक उमटत जावी. पुनश्च सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व माझ्या व्यापारी बंधूंना नवीन व्यापारी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.